मंत्रालयाच्या बाजूला झाडावर चढून शेतकऱ्यांना आंदोलन केलेलं आहे। सरसकट कर्जमाफीसाठी शेतकरी पुत्र आक्रमक झालाय। झाडावरून खाली सुतळी बॉम्ब फेकून सरकारचा निषेध त्याने वर्तवलेला आहे। गळ्याला फास लावून सरकार विरोधात रोष व्यक्त केला गेलाय। सर्व राड्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल सुद्धा झाले आणि तुपकरांच्या कार्यकर्त्यांचं मंत्रालय परिसरामध्ये हे आंदोलन सुरू आहे। लातूरच्या श्रीराम तुकारामवर 8 लाखांचं कर्ज आहे। या संदर्भात आणखी माहिती कर आमचे प्रतिनिधी धनंजय दळवी आपल्या सोबत आहेत। धनंजय, या व्यक्तीला खाली उतरवलं गेलंय का? सद्यस्थितीचे अपडेट्स। मंत्रालयाच्या बाजूला झाडावर चढून शेतकऱ्याचं आंदोलन पाहायला मिळतंय। सरसकट कर्जमाफी हवी आहे, त्यामुळे शेतकरी पुत्र आक्रमक झालेला आहे। झाडावरून खाली सुतळी बॉम्ब फेकून सरकारचा निषेध या व्यक्तीने वर्तवलाय आणि गळ्याला फास लावून सरकार विरोधात रोषही व्यक्त केला जातोय। सर्व राडा झाला आणि त्यानंतर पोलीसही घटनास्थळी दाखल झालेले आहेत। तुपकरांच्या कार्यकर्त्यांचं मंत्रालय परिसरामध्ये हे आंदोलन सुरू आहे। लातूरच्या श्रीराम तुकारामवर 8 लाखांचं कर्ज आहे आणि सरसकट कर्जमाफीसाठी श्रीराम तुकाराम हे आक्रमक झाले। या संदर्भात पुन्हा एकदा जाऊयात, आमचे प्रतिनिधी धनंजय आपल्यासोबत जोडले गेलेत। धनंजय, हे या व्यक्तीला खाली उतरवलं गेलेलं आहे का? सद्यस्थितीचे अपडेट्स हवेत। श्रद्धा, मी सध्या त्याच ठिकाणी आहे आणि आपण पाहू शकतो हा तरुण अजूनही त्या झाडाच्या फांदीवर बसलेला आपल्याला पाहायला मिळतो। आपण जर पाहिलं तर सध्या या तरुणाकडून आंदोलन जे आहे ते केलं जातं। त्याचबरोबर वरती झाडावर एक पोलीस कर्मचारी जे आहेत ते सुद्धा आपल्याला त्याच्याशी संवाद साधण्यासाठी, त्याची चर्चा करण्यासाठी वरती झाडावर चढलेले आपल्याला पाहायला मिळते। एकंदरीत जर आपण पाहिलं तर हा तरुण जो आहे तो लातूर जिल्ह्याचा असल्याचं सांगण्यात येते आणि त्याची मागणी जी आहे ती सरसकट कर्जमाफी झाली पाहिजे अशी त्याची मागणी आहे। सरकार वेळोवेळी शेतकऱ्याची फसवणूक करते आणि त्यामुळे आज त्यांनी हा आंदोलनाचा इशारा घेतला आणि झाडावर चढून त्याचं हे आंदोलन सुरू आहे। मात्र हे आंदोलन करत असताना त्याच्याकडे सुतळी बॉम्ब आहे, म्हणजे फटाके आहेत आणि त्या फटाके तो आहे ते झाडावरून पेटवून खाली फेकतोय आणि त्या पद्धतीने हे वेगळं आंदोलन करतोय। आणि याच सोबत सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जर पोलिसांनी किंवा कोणी त्याच्याशी वरती संपर्क करण्याचा प्रयत्न केला किंवा त्याला जबरदस्ती खाली उतरवण्याचा प्रयत्न केला तर त्यांनी गळ्याला एक दोर बांधलेला आहे, जेणेकरून फास सुद्धा त्याच्या गळ्याला बसू शकतो। अशी परिस्थिती जी आहे ती एकंदरीत आपल्याला पाहायला मिळते। त्यांनी काही निवेदन होती, कागद होती, ती सुद्धा खाली फेकलेली आपल्याला पाहायला मिळाली। त्यावर इन्कलाब जिंदाबाद असं सुद्धा लिहिलेलं होतं आणि हा तरुण जो आहे तो शेतकरी संघटनेचा आहे, रविकांत तुपकर यांचा कार्यकर्ता असल्याचं सुद्धा तो सांगतोय वरून। आणि त्यामुळे आता या सगळ्यात त्याला वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहे आणि त्यासाठी आपण जर पाहिलं तर इथे अग्निशमन दल असेल, त्याचबरोबर स्थानिक पोलिसांची टीम असेल, रुग्णवाहिका असतील, हे सगळंच या ठिकाणी आता पोहोचलेलं आपल्याला पाहायला मिळतं। त्यामुळे नक्कीच आता या तरुणाशी संवाद पोलिसांमार्फत साधला जातो आणि त्याचे जे काही म्हणते ते सरकार दरबारी आम्ही मांडू असं सुद्धा आश्वासन पोलिसांकडून दिलं जाते। मात्र हे सगळं करत असताना त्याचा सरकारवर विश्वास नाहीये, हे सरकार खोटारड असल्याचा आरोप या तरुणाकडून करण्यात येतो। त्यामुळे शेतकऱ्यांनी जर कर्जमाफी करायची असती शेतकऱ्याची तर सरकारने आधीच केली असती। आज दररोज मोठ्या प्रमाणात शेतकरी हे आंदोलन करतात आणि सरकारचं त्यांच्याकडे लक्ष नसल्याचं हा तरुण जो आहे तो वरून म्हणताना आपल्याला पाहायला मिळते। एकंदरीत आपण जर पाहिलं तर अगदी मी पुन्हा एकदा बाजूची दृश्य दाखवेल, हाकेच्या अंतरावर इथे मंत्रालय आपल्याला पाहायला मिळते। जर आपण पाहिलं तर माझ्या उजव्या हाताला इथे मंत्रालय आहे आणि मंत्रालयाच्या बाजूला असलेल्या गांधींच्या पुतळ्यासमोर, महात्मा गांधींच्या पुतळ्याच्या बाजूला असलेल्या या झाडावर चढून या तरुणाचं आंदोलन सुरू असलेलं आपल्याला पाहायला मिळतं। त्यामुळे नक्कीच आपण जर पाहिलं तर कर्जमाफीचा मुद्दा आहे, शेतकऱ्यांचा मी पुत्र आहे, लातूर जिल्ह्याचा आहे आणि त्यामुळे झाडावर चढून सरकारने आमचं म्हणणं ऐकावं असं त्याचं म्हणणं आपल्याला इथे पाहायला मिळतं। त्याचबरोबर 8 लाख रुपयाचा कर्ज आहे असं सुद्धा त्यांनी यावेळेस सांगितलं होतं आणि श्रीराम नाव या तरुणाचं आहे। हा श्रीराम लातूर जिल्ह्याचा आहे आणि लातूरमधून लातूरच्या एका खेडेगावातून हा इथे आलेला आपल्याला पाहायला मिळतोय तरुण। आणि त्याचबरोबर आपण जर पाहिलं तर इथे
अग्निशमन दल आहे आणि अग्निशमन दलाने इथे त्याला वाचवण्यासाठी जो काही साधन असतं ते सगळं इथे घेऊन आलेलं आपल्याला पाहायला आणि मिळतं. तीच ही ती दृश्य चादर खाली आपण जी आहे आपल्या प्रेक्षकांना ताज्या दृश्यांद्वारे दाखवत आहोत. मंत्रालयाचा हा परिसर आहे आणि धनंजय यांनी दिलेल्या ताज्या अपडेटनुसार शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. या व्यक्तीला, या तरुणाला झाडावरून खाली उतरवण्याचे 8 लाखांचं कर्ज त्यांच्यावर आहे आणि सरसकट कर्जमाफीसाठी त्यांनी हे आंदोलन केलेलं आहे. धनंजय, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी.